गव्हाच्या पिठाचे वाफवून केलेले मोदक आहेत. असं वरून तुपाची धार सोडायची आणि हे कट करायचं आहे. मोदक किती छान मस्त दिसते. नमस्कार, मी तुमची आपली काकी तुमचं. चला तर मग आपण मोदक बनवायला घेऊ. प्रथम आपण कणिक भिजवून ठेवायचं आहे. कणिक भिजवून एक अर्धा तास ठेवायला लागते, त्यामुळे सुरुवातीला आपण कणिकच भिजवून घेऊया. इथं मी 1 वाटी रवा घेतला आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घालूया. पीठ आणि मीठ काढून झालं की आपण कडकडीत हे तुपाचं मोहन घालणार आहोत. 2 वाटी पीठसाठी मी 4 चमचे तूप कडकडून घातलेलं आहे आणि हे सगळं असं काढून घ्यायचं आहे. त्याची अशी मूठ तयार व्हायला पाहिजे. काढून झालं की पाणी घेऊन आपण थोडंसं घटसर पीठ मळून घ्यायचं आहे. हे पाणी थोडं थोडं घालून असं छान घटसर पीठ मळून घ्यायचं आहे. हे असं पीठ मळून घ्यायचं आहे. कणिक आपलं मळून तयार झालेलं आहे. हे आपण एक अर्धा तास याला रेस्ट द्यायचं आहे. तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊ. तूप गरम झालं आहे. आपण त्यामध्ये 1 चमचा खसखस घालायचा आहे आणि खसखस थोडंसं भाजून घ्यायचं आहे. मी 2 वाटी नारळाची चव घेतले, त्याला मी 1 वाटी गूळ घालणार आहे. खसखस छान भाजलेला आहे. हे 1 वाटी मी नारळाचं चव असं दाबून दाबून 2 वाटी घेणार आहे. अजून 1 वाटी चव घालते मी आणि हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यातला ओलावा आपण घालून भाजून घालून द्यायचं आहे. खोबरं आपलं भाजून झालं आहे. आता 2 वाटीला 1 वाटी मी गूळ घालते. हे सेंद्रिय गूळ पावडर आहे. तुम्ही साधा गूळसुद्धा वापरू शकता आणि हे छान भाजून घ्यायचं आहे. गूळ आणि खोबरं असं भाजून घ्यायचं. ते एकजीव झालं पाहिजे आणि जास्ती ड्राय पण नाही करायचं आणि म्हणजे जास्ती ओलसर पण ठेवायचं नाही आहे. असं एक ताक हलवून व्यवस्थित त्याला करायचं आहे. मी दाखवते तुम्हाला. असं छान भाजून झालं की आपण खसखस पहिल्यांदा घातलेला आहे. थोडीशी जायफळ आणि वेलची घालून हे थोडंसं कालवायचं आणि टोपण झाकून एक 10 मिनटासाठी गार होण्यासाठी ठेवायचं आहे. अर्धा तास झालेला आहे. कणिक बघूया आपण. बघा हे. आता आपण मोदक करायला घेऊ. सुरुवातीला एवढा पेढा एवढा गोळा करून घ्यायचा आणि तो पुरी एवढं लाटून घ्यायचं आहे आपल्याला. जास्ती जाड नाही, जास्ती पातळ नाही. असं लाटून घेतलं की त्याला पारी करायला आपण घ्यायचं आहे. हे बघा, हे असं. आता आपण याला कळ्या पाडू. ही अशी कळी पाडायची आहे. किती जवळजवळ पाडता येतील तेवढं पाडायचं आहे. त्यानं आपलं मोदक खूप छान दिसते. हे असं वाटीसारखं तयार होईल. ह्यामध्ये आपण सारण घालू. हे आपलं सारण आहे. त्यात बसेल तेवढं सारण आपण घालायचं आहे आणि अलगद झाकून घ्यायचं. हे बसेल तेवढं सारण घातलं की अलगदपणे हे आपल्याला मोदक असं मिटवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान कळी पडलेली आहे. असं आपण सगळे मोदक करायला घेऊ. 1 नारळ घेतलं होतं, त्यापासून माझे 11 मोदक तयार झाले आहेत. मोदक वाफवण्यासाठी आपण कढईमध्ये असं पाणी घालून ठेवलेलं आहे आणि हे प्लेटला तूप लावून वर मोदक ठेवलेले. ते अलगदपणे न चटका बसता असं ठेवायचं आहे. त्यामध्ये हे असं अलगद ठेवायचं आहे त्यामध्ये आणि वरून टोपण झाकायचं आहे. त्याला वाफ येऊ द्यायची चांगली. प्लेट झाकून आपण 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करू.
बघूया आपण मोदक कसे झाले. मोदक छान शिजलेत. आता आपण ते काढून घेऊ. पाणी गरम असल्यामुळे शिस्तीनेच काढायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपले गव्हाच्या पिठाचे वाफेवरून केलेले मोदक आहेत. आवडले असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.